शिखरीचा राजा देवाधिदेवा शंभू महादेवा महाराष्ट्र कुलस्वामिनी आई माय भवानी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना प्रथम वंदन करतो। वास्तविक माझी जी जात आहे ती गडदुर्गांच्या धारकऱ्यांची वयाच्या 10व्या वर्षी जे गडावर पाऊल ठेवलं ते आज 83व्या तारुण्यामध्ये सुद्धा गड किल्ले हे माझ्या माध्यमातून बोलताय। वास्तविक हे स्थान माझं नाहीये। शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु अशा प्रकारच्या व्यासपीठावर जे येतात ते वक्ते असतात। ते 10,000 एखादा असतो याला व्यासपीठ म्हटलं जात आहे। तुम्ही नीट लक्षात घ्या। आणि म्हणूनच पादत्राणं बाहेर काढून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम जगातलं सगळं शहाणपण हे महाभारतामध्ये व्यास मुनींनी सांगितलंय आणि म्हणून याला व्यासपीठ म्हणतात। आज माझ्या भाग्याने या भागात मला व्यासपीठ लाभलंय। महाराष्ट्रातले किल्ले जलदुर्ग बिळकोट हे माझ्या माध्यमातून बोलतायत। त्यांचा सूक्ष्म अभ्यास आहे। परंतु आज व्यासपीठावर मी आलोय तो तुम्हाला शिवकाळापुरता फिरवून नेण्यासाठी। जिजाऊ साहेबांना एकंदर 6 मुलं झाली। 1617 मध्ये पहिला मुलगा झाला तो गेला। 1620 मध्ये दुसरा मुलगा झाला तो गेला। 1623 मध्ये तिसरा मुलगा झाला आणि त्यावेळेला त्यांच्या घराण्यातला त्यांच्या नात्यातला संभाजी नावाचा मुलगा मारला गेला होता। म्हणून त्या तिसऱ्या मुलाला 1623 मधल्या संभाजी नाव होतं। एक लक्षात घ्या तुम्ही, आज बहुतांशी जे वाचन आहे लिखाण आहे ते संभाजी तो जो स आहे तो समईतला आहे। हे चुकीचं आहे। मराठी ही एकमेव भाषा अशी आहे जशी आपण बोलतो तशी लिहिली जाते। ते शंकराचं नाव आहे। ते संभाजी असा शब्द पाहिजे। त्याला प्रमाण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी न्यूमेरिक एक्सपर्ट आहे। संभाजी राजांनी रायगडवर जे नाणं पाडलं त्याच्यावर त्यांनी लिहिलंय श्री राजा शंभू।
ज्यावेळेला इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो, आणि ज्यावेळेला भूगोलही बोलत नाही त्यावेळेला विज्ञान बोलतो. आणि म्हणूनच 1623 मध्ये जिजामातांच्या तिसऱ्या मुलाचं नाव संभाजी. 1625 मध्ये त्यांना चौथा मुलगा झाला, त्याचंही निधन झालं. 25 मध्ये निजामशाही संपल्यानंतर त्या आदिलशाहीकडे आले. 1627 मध्ये विजापूर परिसरात त्यांना मुलगा झाला, त्याचंही निधन झालं. त्याच्यानंतर ज्या वेळेला आदिलशाहीशी मतभेद झाले तर ते मोंगलांकडे शहाजीराजे जायला निघाले, आणि जाताना त्यांनी आपल्या मोठ्या मुलाचं लग्न करायचं ठरवलं. आणि जिजामाता त्यावेळेला प्रसूतीचा समय, आणि म्हणून त्यांनी शिवनेरीवर, हा शिवनेरी जो किल्ला आहे त्याला खूप इतिहास आहे. दुर्दैवाने गडावर सगळे जाऊन येतात, पाहून येतात, ऐकून येतात, परंतु अभ्यासून हाताच्या बोटावर मोजण्यात येतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी इतिहास बोलत नाही तरी भूगोल बोलतो, आणि भूगोलही बोलत नाही त्यावेळेला विज्ञान बोलतो. 1950 साली मी जे व्रत घेतलेलं होतं, पायतळीच्या दगडापासून आकाशातल्या ग्रहताऱ्यांपर्यंत महाराष्ट्राचा अभ्यास करायचा वयाच्या 10व्या. परंतु या ना त्या कारणाने मला काही वेळा माघार घ्यावी लागली. परंतु हे विषय जे माझ्याबरोबर फिरत होते त्यांना मी दगडांचं ज्ञान दिलं. मला आश्चर्य वाटेल, आकाशातनं पडलेली उल्का ही तुमचा जर जिओलॉजिकल स्टडी असेल तर तुम्ही ती ओळखू शकाल की कशी असते. हे पाहायचं असेल तर माझ्या घरी आहे. आणि दगड हा इतिहासाचं बोलकं माध्यम आहे. ते वास्तुशास्त्र, समाधीशास्त्र, भूगर्भशास्त्र अशी निराळी शास्त्र सांगते. हे का तर लहान मुलांनी त्याला काही पैसा वगैरे लागत नाही, सहज गावी जाता त्यावेळेला ते जर दगड उचलले तर त्या दगडांचे प्रकार तुम्हाला, आणि त्याच्यानंतर शिवनेरीवर गेल्यानंतर तिथे असलेले विश्वासराव एक लक्षात ठेवा. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराच्या भिंतीवर 96 कुणी मराठ्यांची नावं लिहिलेली आहेत. सरनेम ही फक्त क्षत्रियांना आहेत, आणि ती 96 नावं त्या ठिकाणी आहेत. आणि त्या नावाच्या माध्यमातून आपला महाराष्ट्र बोलका होतो. परंतु कुणी हा अभ्यास करत नाही. जे 17व्या शतकामध्ये ज्यांनी इतिहास घडवला, उत्तरेतनं आलेलं हिरवं वादळ ज्यांनी रोखलं, त्यांचेच वंशज या ठिकाणी बसले. अरे टाहो फोडून सांगतोय का अशा प्रकारचा काहीतरी अभ्यास करा, पण कोणी काही करत ना. दगडांचा अभ्यास, ना वास्तुशास्त्राचा अभ्यास, ना जलशास्त्राचा अभ्यास, ना मूर्तिशास्त्राचा अभ्यास, ना भुयारांचा अभ्यास, कोणी काही करत. आज मी या ठिकाणी आलोय, मगाशी मी तुम्हाला सांगितलं का सुसंबंध बोलण्यासाठी तितका मी वक्ता नाहीये. तुमच्याकडे मला टाळ्या नकोय. एकच चंद्र समोहंती
एक जरी मुलगी कोणीतरी हे व्रत घेऊन उद्या सकाळी शस्त्रांचा अभ्यास करायला लागली, आपल्या गावच्या जात्यावरच्या ओव्यांचा अभ्यास करायला लागली, कळत नकळत ती त्या दैवतांचा, त्या घराण्याचा, त्या ठिकाणच्या गावाचा हा इतिहास गोळा होईल. कुणीतरी हे करायला पाहिजे. या भागात किती वस्ती मला माहित नाही, पण मूठभर लोकांनी याप्रमाणे महाराष्ट्र ठरवला. तसं आयोजकांनी या ठिकाणी हा जो समाज गोळा केला आहे त्यांनी जाताना हे व्रत घेतलं पाहिजे की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्धाची वाण धरिले तरी हे प्रतीचे. तुम्ही दगड गोळा करा, तुम्ही वनस्पती गोळा करा, तुम्ही त्या ठिकाणी असलेल्या वेरांचा शोध घ्या, त्या ठिकाणी असलेल्या मातीचा अभ्यास करा, त्या ठिकाणी असलेल्या मूर्तींचा अभ्यास करा, परंतु कुणीतरी हे करावं. आणि तेवढेच लोक या ठिकाणी शिवनेरीवर जे विश्वासराव घराणं आहे त्यांचं मूलभूत आडनाव पवार. त्या विश्वासरावांची जी बहीण ही शहाजी राजांची वहिनी होती, शरीफजीची पत्नी होती. त्याची जी मुलगी ती संभाजी राजांची धर्मपत्नी झाली. पुढे मोंगलांकडे तो किल्ला गेला त्यावेळेला ते विश्वासराव घराणं या ठिकाणी खाली कोकणामध्ये पनवेल जवळ कर्नाळा किल्ल्यावर आलं. आजही त्या पायथ्याला ते गाव आहे, ते विश्वासराव आहेत. राजाराम राजांची बहीण जी आहे ती त्या घराण्यातली आहे आणि त्याचं जे स्मारक आहे ते ओढ्याच्या काठी आहे. यज्ञी ज्ञानी देऊनी निजश्र घडिले मानवतेचे मंदिर परिचयांच्या दहन भूमीवर नाही किरा नाही परती. परंतु मराठे जिवंत आहे आणि कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं, कसं मरावं हे संभाजी राजांनी शिकवलंय, उत्तरेतनं आलेलं हिरवं वादळ कसं रोखावं हे राजाराम राजांनी आम्हाला शिकवलंय. इथे ज्या स्त्रिया जमल्या आहेत त्याचा तुम्ही देखून स्त्री ही जननी सर्व सुखाची माता दुहिता भगिनीसाठी एक क्षणाची ती पत्नी आहे पण अनंत काळची माता आहे. का आपल्या कमरेची तलवार जर ताराबाईने औरंगजेबापुढे ठेवली असती तर कोल्हापूर काय सगळी दक्षिण दिली असती, पण ताराबाईने नाही केलं. नाही ते व्रत तुम्ही घेतलं पाहिजे. हे धर्म आणि संस्कृती ही स्त्रियांच्या हातात आहे आणि त्यामुळे कसं घडवावं ते जिजामातांनी जसं आपल्या मुलाला घडवलं तसा तुमचा वंशज तुम्ही. शिवाजी राजांचा जन्म शिवनेरीवर झाला. ते तिथे 1.5 वर्षाचे असताना जिजामातांच्या पिताश्रींचा खून झाला म्हणून त्या सिंदखेड राजाला गेल्या. त्यावेळेला शहाजहानने आणि आदिलशहाने निजामशाही बुडवण्याचं ठरवलं. ती वाचवण्यासाठी शहाजी राजे महाराष्ट्रात परत आले आणि 1631 पासून 36 पर्यंत माहुलीच्या किल्ल्यावर 5 वर्ष जिजामाता त्यांची दोन्ही मुलं शहाजी राजे त्यांचं सैन्य हे महाराष्ट्रात भ्रमण करतात. शालेय जीवनात जो इतिहास शिकवला जातो तो मार्क मिळवण्यापुरता असतो. बाहेर टीव्हीवर वगैरे जो बघता तो ग्लॅमरस वेळ घालवण्यापुरता असतो, परंतु प्रत्यक्षात इतिहास हा जगायचा असतो. भूतकाळाकडे नजर टाकून वर्तमान काळाकडे चालत भविष्याकडे जायचंय आणि हे जर तुम्ही केलं नाही
तो व्यर्थ अशा प्रकारचे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. मी काही वक्ता नाहीये, परंतु ज्यांनी ज्यांनी कोणी माझ्याबरोबर रायगड ऐकलाय, राजगड ऐकलाय, ज्यांनी ज्यांनी कोणी ती रणक्षेत्र ऐकली आहे, त्या आयुष्यात विसरणार नाही. इतका सूक्ष्म अभ्यास त्यांचा मी केलेला. आज आपण बाहेर जी पुस्तकं वगैरे बघताय, मी कोणाला टीका करत नाही, ती तुमचा वेळ घालवण्यासाठी मनोरंजक आहे. परंतु तुम्हाला बारकाईने शिवजन्माचा जो वाद आहे ते एकंदर 6 मुलापैकी 2च मुलगे जिजामातांचे जीवन. 1627चा जो आदिशहाचा रेकॉर्ड आहे तो काही कालखंडापर्यंत 20व्या शतकाच्या सुरुवातीला ज्यावेळी इतिहास संशोधन निर्माण झाले त्यावेळी त्यांच्या हातात आला आणि या कर्तृत्वाने झाला तो 1627चा सण लावला. पण राजगडच्या पायथ्याला जेथे शतावधी मिळाल्यानंतर शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला हे सिद्ध झाले. शिवाजी महाराजांचा जन्म 36 मध्ये माहुलीचा तह झाल्यानंतर मला कळतंय काही लहान मुलं आहेत, मला हेही कळतंय का तुमच्या बुद्धीची खेप किती आहे, पण काही श्रेष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांनी नीट आहे. 1636 मध्ये शहाजहानने सांगितलं शहाजी राजांना महाराष्ट्रात ठेवू नको, आपण निजामशाही बुडवली आहे आणि आता माझ्या राज्याची मोंगलांची हद्द महाराष्ट्रापर्यंत आली आहे, तर यांना महाराष्ट्रात ठेवू नको, तू कर्नाटकात पाठव म्हणून बंगळूरला जावं लागलं. त्यामुळे ते कुटुंब बंगळूरला गेले. 1636, 37, 38, 39, 40, 41, 42 हा जवळजवळ 7 वर्षामध्ये शिवाजी महाराजांना 35 गुरु लाभलेले. हे मी सांगत नाहीये, हे त्यावेळेचे जे काही कागदपत्र त्यावेळेचं जे काही साहित्य आहे आणि त्या ह्याच्यातून आपल्याला हे समजतं. या 35 गुरुने त्यांना निरनिराळे विषय शिकवलेले आहेत आणि हे किती हुशार होते हे आपल्याला नंतर समजतं. त्यावेळेला पुणे, सुप, इंदापूर, चाकण ही मालोजी राजांची जहागीर आदिलशहाने शहाजीराजांना परत दिली. त्यावेळेला आपल्या कनिष्ठ मुलाला शिवाजी राजांना आणि प्रथम पत्नीला जिजामातांना, व्यंकोजीची आई तिथे राहिली, व्यंकोजी तिथे राहिला, संभाजी तिथे राहिले बंगळूरला, यांना महाराष्ट्रात पाठवण्याचं ठरवलं. आता पुढची गोष्ट नीट ऐका, हे तुम्हाला लिखाण कुठेही सापडणार नाही. त्यावेळेला महाराजांना 10वं वर्ष लागलं. त्यावेळेला शहाजी राजांनी मी जर याला आता पुण्याला पाठवतोय तर इतक्या दूरवर मला काही जाता येणार नाही, मी आता लग्न करून देतो. आणि वाघोजी शिर्के याची जी मुलगी आहे तिच्याशी पहिलं लग्न शिवाजी महाराजांचं बंगळूरला झालंय. मित्र हो, आजपर्यंत अष्टशिवरात्रीचं चरित्र कोणी लिहिले. मी जे पुस्तक लिहिलंय ते दगडावरची रेघ आहे की हे तले व्रतन हे अमिअंधतेने. मला नुसतं मिरवायचं नव्हतं, जास्तीत जास्त सत्य उजेडात आणायचं होतं. आणि हे सांगण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांना मी पुन्हा इंदापूर चाकणला पाठवतोय. शहाजी राजे, जिजामाता, शिवाजी राजे आणि शहाजी राजे हे विजापूरला गेले. आदिलशहाने विचारलं, अरे तू इतक्या गुरुवर पाठवतोय, त्याचं लग्न केलंस का? म्हणाले हो केलं. म्हणाले तू 12,000 मनसबदार आणि आम्हाला न सांगता तू लग्न केलंस, आम्हाला ते मंजूर नाही. त्यांनी निंबाळकरांच्या मुलीशी आदिलशहाने
विजापूरला शिवाजी राजांचं दुसरं लग्न केलं. ते 1611 मध्ये. त्यावेळेस घटना घडली. काय इथे बऱ्याच स्त्रिया आहेत, मुली आहेत. तुम्ही ज्यावेळी गावी जाता त्यावेळी जात्यावरच्या उभ्या लग्नातली गाणी ह्या फोक टेल्स ह्या इतिहासाचं माध्यम आहे. सासूने ती सुनेला सांगितलेली असते, सुनेने ती नातीला सांगितलेली असते. तशा प्रकारची एक घटना घडली आहे. ही घटना अशी आहे का शिवाजी राजे 11 वर्षाचे असताना विजापूरमध्ये फिरत असताना ते कसाई गाय मारत, त्यांना ते सहन झालं नाही. त्यांनी त्यांचा जो अंगरक्षक आहे कृष्णाजी म्हणून त्याला स्टार आणि तो गोवध थांबव. तो कृष्णाजी गेला, तो गोवध थांबवला. रात्री ज्यावेळेला ही गोष्ट जिजामातांना समजली त्यावेळेस ते म्हणाले, कृष्णाजी आपण तो गाय करवाई. लक्षात ठेवा, तेव्हापासून मराठ्यांमध्ये गाय कवाड हे आज नाव निर्माण झालं. मी सांगत नाहीये, इतिहासाची पानं सांगतायत. 1670 मध्ये तानाजीने घोरपड लावून सिंहगड घेतला. 1470 मध्ये भोसले कुळाने कोकणाच्या बाजूने घोरपड लावून खेळणा किल्ला विशाळगड घेतला. आणि त्यावेळेला बहमणीच्या अधिशाने त्या भोसलेनं सांगितलं का तुम्ही यापुढे भोसले नाही घोरपडे हे आडनाव का पडली. अरे कठीण काही नाहीये, कठीण काही नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे सोपं नावं ही ब्राह्मणांना नाहीये, वैश्यांना वगैरे नाहीये. ही फक्त क्षत्रियांना आहे. ब्रह्म जानाती इति ब्राह्मणा. ह्याने वेदाभ्यास केला, हा ब्राह्मण झाला. त्याला ते जमलं नाही. त्याने कमरेला समशेर बांधली, तो क्षत्रिय झाला. त्याला तेही जमलं नाही. आणि आता तराजू घेतला, तो वैश्य झाला. या तिन्ही गोष्टी मला जमल्या नाही. मी याची गुरं राखली, त्याची शेती केली, याची ओझी वाहिली. परंतु माझा मुलगा वाड्या कोळ्याचा मुलगा वाल्मिकी ऋषी झाला. इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत ह्या ज्या जातीभेद आपण मानतो ते कुणीतरी हे घ्या. जुनं साहित्य, ते शिलालेख, ते ताम्रपट. महाराष्ट्र म्हणजे तरी काय? नर्मदेचा दक्षिणची, कावेरीचा उत्तरची, बंगालचा गंगासागर आणि पश्चिमेचा सिंधू सागर हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांना अपेक्षित आहे. ही 5 मोठी राष्ट्र, 3 उपराष्ट्र कंठस्थ करते. पण कोणीही काही ते अभ्यासच नाही. आणि म्हणूनच हातमाथ्यावर असलेली राजधानी त्यांनी कोकणात नेली, रायगडवर नेली. रायगडवरची राजधानी पूर्वेला मद्रासकडे त्यांनी जिंजीला नेली. अशा प्रकारे ज्यावेळेला इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलायला लागतो. आणि भूगोलही बोलत नाही त्यावेळी विज्ञान बोलायला लागतं. महाराजांचं दुसरं लग्न इसवी सन 1641 मध्ये. आता हे कुटुंब पुण्याला आलं. पुणे, सुप, इंदापूर, चाकण त्या सुप्यावर हा व्यंकोजीचा जो मामा होता तो प्रमुख होता. तो फ्रॉड करत होता. जिजामाताने सांगितलं अरे असं करू नको, आता हा मुलगा आमच्या ताब्यात आहे. त्याने ऐकला नाही. तर त्यावेळेला त्याच्या मोठ्या भावाची जयंती नावाची मुलगी इसवी सन 1653 मध्ये जिजामातांनी शिवाजी महाराजांना विवाह करून दिली. हे शिवाजी महाराजांचं तिसरं लग्न. 31 डिसेंबर 1655 महाराजांनी जावळीवर हल्ला केला. जावळीच्या मोऱ्याने त्यांनी सांगितलं होतं तुमच्या घराण्याची कुणीतरी मुलगी मला द्या. आपले सोयीसंबंध झाले तर तुमचं राज्य हे चांगलं राहील. तुमच्यापैकी जर कोणी मोरे असेल तर लक्षात ठेवा. 17व्या शतकामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेसारखं युनायटेड स्टेट्स ऑफ जावळी हे संघ राज्य आहे. हे एकंदर 8 मोरे आहेत.
त्यांची दैवत, त्यांच्या खाणाखुणा, त्यांच्या रीतिरिवाज, त्यांचे नातेवाईक, त्यांचे किल्ले मी काही अभ्यास केला. आणि त्यावेळेला आणखी एक घटना सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठांना सुद्धा सांगावं. 14 जानेवारी 1656 31 डिसेंबर मध्ये जावळीवर हल्ला केला, जावळी जिंकली. 14 जानेवारी 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी पहिला राजाभिषेक जावळीमध्ये करून घेताय. मी सांगत नाहीये, पंडित सकळतळे नावाच्या पंडिताची पोथी आपल्याला सांगते का ती जयंती नावाची जी मुलगी आहे मोरेंची, तिच्याशी त्या जावळीमध्ये महाराजांचं लग्न झालं आणि तिला घेऊन त्यांनी तो राजाभिषेक केला. साहजिकच भोजन प्रसंगी महाराज त्या विचारांना म्हणाले, खेळण्याच्या विचारांना, मोरे आपण जो विचारवंत, आणि तेव्हापासून मराठ्यांमध्ये विचारे हे आडनाव आहे. प्रत्येक आडनावाचा अर्थ हा आपण ज्या वेळेला अशा प्रकारे शोधतो त्यावेळेला आपल्याशी तो बोलतो. पण हे जर नाही शोधलं तर असते असते सर्व भक्षी काळ आणि भूभक्षी मानव हे सगळं भयंकरित करणार. त्याच्या मोठमोठे टॉवर वेळ असायचे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्याला कुठला घाम, याला कोण खाली येसन, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे शहाजी आई बरं का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झालं गपगार. सालानीच हार. त्यात अचानक एक सरदार बोलला, फौजदारांचे शिवाजी. आणि त्यानं घोडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान. तिला जागता जणू सैतान. खान बोलला छान पुन्हा, शिवपाला टाकतो चिडून. कौतीच आहे दरबाराची. खान निघाला मोठ्या भूमीत, त्याचे गोड दळ पायदळ, फौज पाटा लई पक्कड, अंगिदा हत्तीचे बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिडी, भेटीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, मंदिरं उद्ध्वस्त केली, आळाबहिणींची आकृती. कोण कोण रोखणारे वादळ. आता शिवाचं काही खरं नाही. इकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो आता हेच बोलला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार, काय लढवावा पुत्र, चिंतेच्या पंत सरदार. पण आई काय म्हणाले, शिवबा हा केवळ आमचा पुत्रच नव्हे, त्या अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून राहून या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आशावादिनीचा तो छावा, आशावादिनीचा तो छावा, गनिमान कसा खेचावा, डोक्यात गणी कावा, भेटीचा झाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस सरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेहुमान नाही त्याला धान. शिवाजीराजांच्या करामतीची, शिवाजीराजांच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची, करील काही कल्पना युक्तीची, काही कल्पना युक्तीची. खानाच्या भेटीसाठी राजांनी एक शानदार शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्याला खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंदा त्याच्या संगतीला, सय्यद बंदा
शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. जीवा महाराजाचे गोपाल अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. खानाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ बुआजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर गहरी, जिरार जिरार जी जी जी, जिरार जिरार जी जी जी, जिरार जिरार जी 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 जी. पण आपला राजा पण काही कच्चा कुचा केला नव्हता. त्याची थोर बात त्याची न्यारी, त्याची थोर बात त्याची न्यारी. चालती त्याची सावध खाली, जिरार जिरार जी जी जी, जिरार जिरार जी जी जी, जिरार जिरार जी 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 जी. खानाला राजाला अजून दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्याने केला, कट्यारीचा वार त्याने केला. गर गर आवाज झाला, गर गर आवाज झाला. शिरखत वटे अंगाला, शिरखत वटे अंगाला. खानाचा वार फुटला, खान येडपडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिछवा टाकलेला, पोटामध्ये बिछवा टाकलेला. गेला खानाचा पोटा बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी जी. प्रतापगडचे युद्ध जाहले, प्रतापगडचे युद्ध जाहले, प्रतापगडचे युद्ध जाहले. रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन गेला कृष्णचा पाठ, पावन गेला कृष्णचा पाठ. लावली गुलामीची हो वाट, लावली गुलामीची हो वाट. मराठी शाहीचा मांडला थाट जी जी, मराठी शाहीचा मांडला थाट जी. एक सूचना जाताना, आपण उभ्या आयुष्यात जे काही कमवलं ते त्या पुस्तकी स्वरूपात सोनं करून मांडलेलं आहे. तर माझं इथं एक मत आहे आणि ते सगळ्यांनी ते सोनं थोडं थोडंसं का होईना आपापल्या घरी घेऊन जायचं. त्यासाठी काही पुस्तकं ठेवले, त्याच्यात अफाट त्यांचं मन आणि शिवाजी महाराजांचं कर्तृत्व दडलेलं आहे. तर ती पुस्तकं घेऊन जावी अशी विनंती करतो. त्याचं जे काही मूल्यांकन आहे तिथे मुलगा आहे त्याला विचारून ते पुस्तक घ्यावं.